बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. ऐन दिवाळीत राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. 10 नोव्हेंबर पर्यंत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र शनिवारनंतर राज्यात सगळीकडेच हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सांगली जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. शिराळा, जत, पलूस, तासगाव, खानापूर तालुक्यात पाऊस झालाय. थंडी सुरू होण्याची अपेक्षा असताना पावसामुळे छाटणी झालेल्या आणि फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांना धोका ठरणार आहे. तर जिल्ह्यात सगळीकडे ढगाळ हवामान आहे. द्राक्षाच्या फळ छाटण्या झाल्या असून सध्या द्राक्ष धड कळी फुलोऱ्याच्या स्थितीत असून यात पावसाचं पाणी साचल्यानं बुरशीजन्य दावण्या रोगाचा प्रादुर्भाव बळावण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यात केळी क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. फळबागा आणि भाजीपाला उत्पादनाला चालना देण्यासाठी ऑपरेशन ग्रीन ही योजना केंद्र शासनाकडून राबवली जाते. यात आधी टोमॅटो, कांदा, बटाटे या 3 पिकांचा समावेश होता. पण आता या योजनेत केळीसह 19 फळं आणि 14 भाज्यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. केळी क्लस्टरला मंजुरी मिळाल्यानं केळी वाहतुकीसह केळीचे कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी आणि वेअर हाऊसमध्ये साठवणूक करण्यासाठी 50% पर्यंतचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. हिंगोलीच्या सिनगी नागा परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि सोयाबीन नुकसानाची भरपाई देण्याच्या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन करण्यात आलंय. आणि यावर्षी पावसानं 30 दिवसांपेक्षा अधिक काळ खंड दिल्यानं सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालंय. दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना पीक विमा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन देखील केलंय. तर नवी मुंबईच्या एपीएमसी मध्ये अफगाणिस्तानचा कांदा दाखल झाल्यानं 30 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री झाली आहे. मात्र अफगाणी कांदा बाजारात आल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फटका बसण्याची भीती वर्तवली जाते. नाशिक, अहमदनगर जिल्ह्यात पाऊस ऊस गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळेच नांदगाव, मनमाड भागातून शेकडो ऊसतोड मजूर बैलगाड्यांमधून सहकुटुंब साखर कारखान्यांकडे निघालेत. नांदगाव, मनमाड भागात ऊसतोड मजुरांचे अनेक तांडे हे दरवर्षी येतात आणि यासाठी 4 महिन्यांसाठी वेगवेगळ्या साखर कारखान्यांवर हे मजूर जातात. परभणीच्या मानवत बाजार यंदाच्या कापूस हंगामातील बाजार समितीच्या कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. मुहूर्त लागलाय. दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर 14 नोव्हेंबर पासून कापूस लिलाव सुरू होणार आहे. यार्डात कापूस लिलाव करताच शेतकऱ्यांना पुढील 24 तासात संबंधित जिनिंग व्यापाऱ्याकडून विक्री केलेल्या कापसाची रक्कम ही द्यावी लागणार आहे. रक्कम न मिळाल्यास 7 दिवसांच्या आत बाजार समितीकडे तक्रार करा असं आवाहन बाजार समितीनं केलं आहे. लासलगाव पाठोपाठ आता मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून 10 दिवस बंद राहणार आहे. दिवाळीनिमित्त व्यापारी लिलावात सहभागी होणार नाहीत आणि त्यामुळेच तब्बल 10 दिवस कांदा लिलाव ठप्प राहील. केवळ लासलगाव, मनमाडच नाही तर जवळपास नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या देखील व्यापाऱ्यांनी दिवाळीच्या निमित्तानं लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्हा दुष्काळाच्या यादीतून वगळला असून हिंगोली जिल्ह्याचा दुष्काळाच्या यादीत समावेश करावा अशी मागणी हिंगोली स्वाभिमान शेतकरी संघटनेनं केली आहे. निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झालाय आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्यानं हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं केली आहे. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि त्यामुळेच कोकणात 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अवकाळी पावसाचा फटका कोकणातील बळीराजाला बसलाय. केवळ 40% क्षेत्रावरील भात कापणी झाल्यानं उर्वरित 60% क्षेत्र हे पीक धोक्यात आलंय. तर भात शेती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नुकसान भरपाई मिळावी याची मागणी देखील केली आहे.
राज्यात ज्वारीची पेरणी दुपटीने वाढली. अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांचा ज्वारी पेरणीकडे कल पाहायला मिळतोय. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी 1,92,000 हेक्टरवर ज्वारीचा पेरा झाला होता आणि यावर्षी 3 नोव्हेंबर पर्यंत 6,28,000 हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रबी हंगामाची तयारी जोरदार सुरू आहे. काही प्रमाणात थंडीची चाहूल देखील लागली आहे. हवेतील वाढता गारवा लक्षात घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिकाच्या लागवडीसाठी धावपळ सुरू झाली आहे. रब्बी पिकांसाठी बऱ्यापैकी हवामान असल्यानं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त क्षेत्रात रब्बी हंगामाचा पेरा होण्याचा अंदाज कृषी विभागानं वर्तवला आहे. गव्हाखालचं क्षेत्र 18,000 आहे. जिल्ह्यामध्ये आम्ही पिकामध्ये थोडंसं बदल करण्यासाठी काही गळीधान्य पिकाच्या बाबतीत सुद्धा कृषी विभागामार्फत नियोजन करण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये करडई आहे, जवस आहे, मोहरी आहे. त्याच्यानंतर चिया म्हणून एक नवीन पीकसुद्धा जिल्ह्यामध्ये आम्ही इंट्रोड्यूस करतो आहे. विभागाचं नियोजन रब्बी हंगामाचं पूर्ण झालेलं आहे. बियाणंसुद्धा मार्केटमध्ये प्लेसमेंट व्हायला सुरुवात झालेली आहे. खताचंसुद्धा हंगामात जेवढं लागेल त्या पद्धतीनं महिन्यानी आहे जे ॲलोकेशन आहे तो सुद्धा पुरवठा चालू आहे. आणि हंगामाचं पूर्ण नियोजन झालं असल्यामुळे कुठलीही अडचण नाही. सरासरी क्षेत्राच्या जवळपास 165% क्षेत्रावरती आम्ही नियोजन करण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करा ही मागणी पालकमंत्री दादा भुसेंनी सरकारकडे केली आहे. तर नाशिकमधील छगन भुजबळ आणि दादा भुसेंच्या मतदारसंघातील 2 तालुके हे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते. सरकारनं दुष्काळ जाहीर करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप आमदार सुहास कांदेंनी केला होता. तर सुहास कांदेंनी केलेल्या या आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफूस उघड झाली होती. सत्ताधाऱ्यांमधला वाद मिटवण्यासाठी दादा भुसेंनी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. साताऱ्यातल्या कराड पाटण तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील अनेक पिकांचं नुकसान झालंय. सध्या पाटणमधील मराठवाडी या डोंगर दऱ्यातील गावात भात काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतलाय आणि या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी. सध्या अवकाळी पावसानं सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. या परिसरामध्ये सध्या भात पीक आहे ते काढणीला आलेलं आहे. तर काही ठिकाणी जे पीक आहे ते आता अजूनही काढणीच्या प्रतीक्षेत आहे. अशा पिकांना हा पाऊस फायदेशीर आहे. तर ज्या ठिकाणी जे परिपक्व असलेलं पीक हे आता नास्तानबूत झालेलं आहे आणि गळून पडल्याचं चित्र आहे ते सध्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आपण अशाच एका शेतामध्ये आलेलो आहे. भाताची शेती आहे आणि आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाताचं पीक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे विशेषतः काही पीक परिपक्व झालेलं आहे तर काही पीक हे परिपक्व होण्याच्या मार्गावरती आहे. आपल्याला यातला फरक समजतो की या ठिकाणी एक हिरवी शेती आहे आणि एका ठिकाणी आपल्याला साईडला पाहिली तर ती परिपक्व झालेली शेती आहे. या शेतीमुळे जे आहे ते आता शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचं चित्र आहे ते या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जर आपण पाहिलं तर या परिसरातला हा मुख्य व्यवसाय हा शेती आहे आणि शेती व्यवसाय असल्यामुळे या ठिकाणी भात शेती ही पावसाच्या जीवावर अवलंबून असते आणि आता आपण जर पाहिलं तर या पावसाच्या जीवावरती अवलंबून असलेली शेती ही आता कुठेतरी अडचणीत आली असल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळते. साधारण पाटण तालुक्यामध्ये 25,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती रब्बी हंगामाचं पीक घेतलं जातं आणि हे पीक आता कुठेतरी धोक्यात आल्याचं चित्र आहे. आपल्याबरोबर काही शेतकरी महिला देखील आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आजी काय सांगाल की या ठिकाणी यंदा तुमच्याला भात शेती कशा पद्धतीनं भात मिळणार आहे? भात सर्व बुडलं अजूनपर्यंत पाऊस पडला नाही आणि कुठं थोडं पाण्यावर लावलं ते पाणी सर्व हे आता जनावरांनी काय खाल्लं काय जिमनीव आता हे पाऊस पडतोय तर सगळं हे बघितलं जिमनीव सगळं झडून जिमनीव जातंय. मग काय आम्हाला फायदा आहे याचा? नाही अजून लय हिरवी आहेत दुधाव आहेत अजून तरी त्यासाठी आता हा पाऊस पडलेला आहे हा फायदेशीर असणार आहे का? ते ह्यो पाऊस या आलं नाही त्याला फायदेशीर आहे पण आलंय ते पाक खाली जिमनीव गेलंय. नक्की जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शेतकरी देखील दुहेरी संकटात सापडलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. शेतीचं पंचनामे करून याला मदत या संपूर्ण शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड. घर अंगणात दिवे लावत अंधकार दूर करणाऱ्या दिवाळीच्या सणाला वसुबारस हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शेतकरी उत्साहात हा दिवस साजरा करतात. वसुबारस पासून गोधनाचे मालक शेतकरी हे एकमेकांच्या घरी गोठ्यात जाऊन दिवाळीची गाणी गातात.
तर हिंदू धर्मात गायीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। तिचा सन्मान म्हणून या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा केली जाते। घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे। तर ज्यांच्याकडे घरी गुरं वासरं आहेत त्यांच्याकडे पुरणाचा स्वयंपाक करतात आणि आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं आणि सुख समृद्धी लाभावी म्हणून देखील ही पूजा केली जाते। दिवाळी सणाच्या तोंडावर नेप्ती बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर गावरान 1 नंबर कांद्याला 4,800 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। दररोज बाजार समितीत 80,000 ते 1,00,000 गोण्यांची आवक होत असते, मात्र यावेळी 50 ते 60,000 गोण्या कांद्याची आवक झाली आहे। खरीप आणि उन्हाळी मिळून साधारण 2,00,000 हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक कांदा लागवड होत असतो आणि यावर्षी पाऊस नसल्यानं कांदा लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि पाठीमागे कांद्याला बऱ्यापैकी दर आले होते, पण सरकारने निर्यात शुल्क वाढवल्यामुळे मध्यंतरी काळामध्ये कांद्याचे दर हे कोसळले होते। आत्ता कांद्याच्या प्रमाणामध्ये थोडीशी आवकेमध्ये थोडंसं प्रमाण कमी जास्त झाल्यामुळे आजच्या बाजारपेठेमध्ये कांद्याच्या आवकेमध्ये घट झाल्यामुळे आज मार्केट बऱ्यापैकी निघालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या आनंदामध्ये म्हणजे शेतकरी समाधानी आहे। यामध्ये विदर्भात 5 ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद हा संत्रा उत्पादक परिसर म्हणून ओळखला जातो, मात्र याच परिसरात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया केंद्र नसल्यानं आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा या ठिकाणी केंद्र मंजूर केल्यामुळे रविकांत तुपकर संतप्त झाले आणि त्यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात आता 2 ठिकाणी संत्रा प्रक्रिया केंद्र उभारावं अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर जळगाव जामोद परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी संत्र्याचं उत्पादन करतात। संत्र्यावर प्रोसेस करणारा जो प्रकल्प होता तो शासनाने मंजूर केला होता, परंतु तो तातडीनं दुसरीकडे हलवण्यात आला त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही। तिथल्याही शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे, काही हरकत नाही, परंतु संग्रामपूर जळगाव जामोदमध्ये दुसरा संत्रा प्रक्रिया उद्योग तातडीनं मंजूर करण्यात यावा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये संत्रा प्रक्रिया उद्योग 2 ठिकाणी करण्यात यावे अशी आमची मागणी आहे, जेणेकरून ज्या भागात संत्रा आहे त्या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळेल आणि जिथे तुम्ही हलवला त्याही भागातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल। त्यामुळे 2 संत्रा प्रक्रिया उद्योग उभे करावेत अशी आमची मागणी आहे। सातारा, सांगली, कराडमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस झालाय। हवामान खात्यानं अंदाज वर्तवल्यानुसार हा पाऊस झालाय, तर उर्वरित भागात हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उत्तर तामिळनाडूवर असलेली वाऱ्याची चक्रीय स्थिती आता दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टी लगत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय। आणि यासोबतच बातमी बळीराजाची या विशेष बुलेटिनमध्ये वेळ झाली तुर्तास इथेच थांबण्याची। नमस्कार। बातमी बळीराजाची सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी, शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।